11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती। या मालिकेमध्ये 3 लोकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। याच्यामध्ये खार स्टेशन आहे, यासोबतच बँड्रा स्टेशन आहे आणि सांताक्रूज स्टेशनवर हे स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं होतं। साधारणपणे 209 लोकांचा मृत्यू या घटनेत झाला होता, तर 700 पेक्षा अधिक लोक जे आहेत ते जखमी झाले होते। खार रोड सांताक्रूज मधल्या स्फोटामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला होता, तर बांद्रा खार रोडच्या स्फोटामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता। यासोबतच जोगेश्वरी, माहीम, मीरा भाईंदर, माटुंगा रोड या ठिकाणी देखील स्फोट झाले होते। आणि या सगळ्या स्फोटांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्फोटांमध्ये प्रेशर कुकरच्या माध्यमातून हे स्फोट घडवण्यात आले होते। प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते आणि या बॉम्बच्या माध्यमातून या स्फोटामध्ये तब्बल 209 लोकांना मृत्यू तर 700 लोक जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज या घटनेमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय आणि या निर्णयाच्या माध्यमातून सर्व दोषींना निर्दोष सोडल्याचं पाहायला मिळत आहे। आता राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणी काय करतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।